आता या अटक झालेला ऋषिकेश वैद्य या भोंदू बाबाने कोर्टासमोर अजब मागणी केलेली आहे। मला पूजापाठ करायचा आहे, त्यामुळे मला काही साहित्य हवंय आणि असं म्हणत 11 वेगवेगळ्या वस्तूंची मागणी या भोंदू बाबाने न्यायालयासमोर केली आहे। मी महादेवाचा भक्त आहे आणि महादेवाची भक्ती कशी करायची हे तुला शिकवतो असं म्हणत पुण्यातील एका महिलेला हॉटेलवर बोलवलं आणि या महिलेवर अत्याचार केल्याची घटना पुण्यातून अगदी काही दिवसांपूर्वी समोर आली होती। याच प्रकरणामध्ये विसई विरारमधून एका भोंदू बाबाला ताब्यात घेण्यात आलं आणि आता या अटक झालेला ऋषिकेश वैद्य या भोंदू बाबाने कोर्टासमोर अजब मागणी केलेली आहे। मला पूजापाठ करायचा आहे, त्यामुळे मला काही साहित्य हवंय आणि असं म्हणत 11 वेगवेगळ्या वस्तूंची मागणी या भोंदू बाबाने न्यायालयासमोर केली आहे। अर्थात ही मागणी न्यायालयाने फेटाळलेली आहे, मात्र या प्रकरणामध्ये नेमकी काय अधिकची माहिती आहे आपण सविस्तरपणे या आता स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत। यामध्ये वकील असीम सरोदे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेणार आहोत, कारण यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पूजेच्या सामग्रीची मागणी केली होती। तर अशा प्रकारची मागणी केली तर ती मागणी पूर्ण करता येते का, आरोपींच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण होतात हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत। सध्या असीम सरोदे काय म्हणतात या प्रकरणाबद्दल ते जाणून घेऊ। भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला पुण्यामध्ये अटक झालेली आहे। अंधश्रद्धेचा वापर करून जादूटोणा आणि बाकीचे काही आमिष दाखवून काही महिलांचं शोषण करण्यासाठी या ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदू बाबाला पुण्यात अटक झालेली आहे आणि या भोंदू बाबातर्फे न्यायालयामध्ये पुण्याच्या मागणी करण्यात आली की त्याला पूजेचं साहित्य देण्यात यावं, कारण की जेलमध्ये त्याला पूजेचं साहित्य घेऊन जायचं आहे, तिथे त्याला पूजा अर्चा करायची असेल। आता हा अत्यंत चुकीची मागणी असलेला प्रकार आहे। महाराष्ट्र प्रिझन मॅन्युअलनुसार जीवनावश्यक गोष्ट जी असेल ती मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। त्याच्यामध्ये औषधं आहेत, कधी वाचण्यासाठीचे पुस्तकं आहेत, त्यानंतर विशिष्ट प्रकारचं काही जेवण घ्यायचं असेल, अशी औषधोपचाराची गरज असेल तर तसं जेवण घेण्याचा सुद्धा हक्क न्यायालयाच्या परवानगीने मिळू शकतो। परंतु पूजेचं साहित्य मागणं म्हणजे याला परत तिथे कारागृहात सुद्धा बंदुगिरी सुरू करायची आहे का असा प्रश्न पडतो आणि अशा मागण्या मान्य होऊ शकत नाही। या मागण्याच बेकायदेशीर आहे। अशी मागणी करण्याबद्दल सुद्धा त्याच्यावर खरं तर दंड लावायला पाहिजे न्यायालयाने, तरच ह्या भोंदू बाबांना वठणीवर आणता येईल, कारण की यांची हिंमत सतत वाढत चाललेली आहे। भोंदूगिरी करणं आणि आपले हातपाय पसरणं याचा वापर जर ते कारागृहात पूजेचं साहित्य मागून करणार असतील तर त्याची सुद्धा चौकशी त्याच्याबद्दलची झाली पाहिजे असं मला वाटतं। तर याबाबत मिलिंद देशमुख अणीस यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा जाणून घेऊयात। कारागृहात असताना याने ही अशा प्रकारची जी मागणी केलेली आहे, तर या मागणीवर स्वतःला सहानुभूती मिळावी यासाठी अशा प्रकारची मागणी केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊ। भोंदू ऋषिकेश वैद्य ज्याने खरं तर महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्या गुन्ह्याखाली त्याला अटक केलेली आहे आणि अर्थात त्याने गुन्हा करताना की मी महादेवाचा अवतार आहे आणि अशा पद्धतीने आणि तुला पूजा शिकवतो असं सांगून त्या महिलेचं शोषण केलेलं आहे आणि आता त्याला पोलीस कोठडी आहे आणि पोलीस कोठडीमध्ये मला तिथं पूजा करायची आहे आणि त्याच्यासाठी मला साहित्य हवं आहे अशी मागणी केली। अर्थात न्यायालयाने ही मागणी फेटाळली, ही चांगलीच गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने खरं तर पोलिसांपुढचं आत्ताचं चॅलेंज हे आहे की त्यांनी केलेले गुन्हा जो आहे ह्याच्याशिवाय अजून किती महिलांना फसवलेलं आहे, अजून काय फसवणूक केलेली आहे आणि जो गुन्हा केलेला आहे त्याच्याबद्दलचे पुरावे गोळा करणं हे पोलिसांपुढचं चॅलेंज असणार आहे आणि त्याच वेळेला आरोपी अशा पद्धतीने मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी, भरकटवण्यासाठी किंवा समाजामध्ये स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी असे काहीतरी मागण्या करत असावा असं वाटतं आणि खरं तर न्यायालय आणि पोलीस या बाबतीत सक्षम आहेत, ते नक्कीच योग्य निर्णय घेतील। तर याबाबत आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभार नेमके काय म्हणाले ते सुद्धा जाणून घेणार आहोत। हा वैद्य जो आहे तर तो भामटा आहे। ज्या पद्धतीने नाशिकच्या अशोक खरात प्रकरणमध्ये अशोक खरातला शिक्षा होणार तशाच पद्धतीच्या शिक्षा ही या ऋषिकेश वैद्यला सुद्धा व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे, कारण सगळ्यांना न्याय सारखा असतो, त्यामुळे आता ऋषिकेश वैद्यला सुद्धा सारखीच शिक्षा झाली पाहिजे असं ते म्हणालेत। नेमकं ते काय म्हणालेत जाणून घेऊयात। आपण कुठेही गेलो तर आपल्या बंधुगिरीच्या जीवावर काही करू शकतो असाच बहुतेक भोंदू बाबांचा समज असावा। त्यामुळेच
पुण्यात एका महिलेच्या बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याने कोर्टाकडे पूजेच्या साहित्याची म्हणजे ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, भस्म, कुंकू, जपमाळ आदीची मागणी केली आहे. कदाचित त्याला कोठडीत बसून न्यायालयाला वश कसं करायचं याची काहीतरी पूजा अर्चा करायची असेल, परंतु न्यायालयाने त्याला ठाम नकार दिलेला आहे. परंतु हा उद्दामपणा कशातून येतो तर त्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या शासकीय आणि प्रशासकीय पाठबळामुळे. आता हा बाबा काही पूजा करणार होता, त्याने काय घडलं असतं हा भाग वेगळा आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी त्याची व्यवस्थित पूजा घातली असेलच, इथून पुढे न्यायालयही घालेल. आणि आत्तापर्यंत जे काही चाललंय ते पाहता नागरिकांनी सुद्धा आता अशा बाबांची पूजा घालण्याची वेळ आलेली आहे. ती यथासांग सागर संगीत पूजा घातली पाहिजे, तरच असे बाबा आटोक्यात येतील. अन्यथा आपण कुठेही गेलं तरी सगळ्यांना वश करू शकतो, या भ्रमातून ते सुद्धा बाहेर येणार नाहीत. पूजेचं सामान, ताम्हण, जपमाळ किंवा त्याचं आसन या सगळ्याची मागणी जरी केली असेल आणि पुस्तकं यांची मागणी जरी केली असेल तरी या ऋषिकेश वैद्यला नेमकी कोणती पूजा करायची होती हे पाहणं खरंच महत्त्वाचं असलं असतं. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे.